अनिकेत म्हात्रेजी बोला. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब आणि प्रभारी सचिव, सभागृहातील सर्व नगरसेवक नगरसेविका आणि प्रेक्षक गृहामध्ये बसलेले सर्व प्रेक्षक वर्ग, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम आमचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के साहेब, माझे गुरुवर्य, माझे वडील आदरणीय रमाकांत म्हात्रे साहेब आणि प्रभाग क्रमांक 7च्या सर्व मतदारांचे या ठिकाणी मी आभार मानतो की आज या ठिकाणी आपण मला निवडून दिलं. म्हणूनच या ठिकाणी प्रथमतः मला या ठिकाणी अर्थसंकल्प 2026-27वर चर्चा करण्याची संधी भेटली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. अध्यक्ष महोदय, आज आपल्या नवी मुंबई शहराचा 2026-27चा अर्थसंकल्प प्रशासकीय राजवटीच्या दीर्घ काळानंतर जो आहे तो सादर झाला आणि आज प्रथमतःच या अर्थसंकल्पावर आपण सर्वजण जे आहेत चर्चेला या ठिकाणी जमलेलो आहोत. पण महापौर मॅडम, हा अर्थसंकल्प 6,700 कोटींचे आकडे पाहून मला या ठिकाणी खेदाने म्हणावं लागतं का हा अर्थसंकल्प निव्वळ आकड्यांचा फुगवटा आणि घोषणांचा पाऊस म्हटलं तर वापरत नाही. प्रत्यक्षात वास्तविकता काय आहे या आकड्यांची, हे खरं तर प्रशासनाने जे आहे विचार करणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी आपण या ठिकाणी मिळवत होतो की आपली महापालिका जी आहे ती कर्जमुक्त आहे. मग एका वर्षात असा काही चमत्कार घडला की आपले 400 कोटीचं जे आहे कर्ज रोखे घेण्याची आपल्यावर वेळ आली. गेल्या वर्षी 5,709 कोटीचा अर्थसंकल्प आज थेट 6,709 कोटींवर गेलेला आहे. मग 1,000 कोटींची वाढ ही कशाच्या जोरावर आहे, हा प्रश्न मी जे आहे आपल्या माध्यमातून जे आहे प्रशासनाला विचारतो. महापालिका असा कोणता दृष्टांत झाला आहे की एवढा महसूल जो आहे तो जमा होणार आहे. महापौर मॅडम, वृक्ष प्राधिकरणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण 58 कोटीची जी आहे ती तरतूद केलेली आहे आणि 1 लाख झाडे लावणार असं या ठिकाणी जे आहे आपण म्हटलं होतं सभापती महोदयांनी. परंतु ही झाडं लावण्यासोबतच ही झाडं जगली पाहिजे यासाठी जे आहे आपण या ठिकाणी जे आहे ते प्रयत्न केले पाहिजे. कारण की नवीन प्रकल्प असतील, रस्ता रुंदीकरणाचे विषय असतील, पण इतर काही प्रकल्प अगदी नुकतीच आपल्याला माहित असेल की फॉर्म्युला 4 रेसिंगचा जेव्हा प्रश्न आला त्यामध्ये आयुक्त साहेबांनी स्वतः म्हटलं होतं की या ठिकाणी जे आहे ते 27 झाडं जी आहेत ती तोडली जाणार आहेत. मग जे अशा परिस्थितीमध्ये जे आहे आपण ट्री ट्रान्सप्लांटेशनचा तंत्रज्ञान जो आहे तो या ठिकाणी वापरावा अशा सूचना मी या ठिकाणी ज्या आहेत या ठिकाणी मी देऊ इच्छितो. त्याचसोबत परिवहनच्या बाबतीत बोलायचं झालं तर परिवहन उपक्रम आजही तोट्यात आहे आणि माझं स्पष्ट या ठिकाणी मत आहे की परिवहनच्या जेवढ्या पण आता बसेस आहेत ते येणाऱ्या काळामध्ये ज्या आहेत आपण इलेक्ट्रिक केल्या आणि CNG जर केल्या तर माझ्यामध्ये निश्चितपणे जे आहे आपल्याला या ठिकाणी फायदा होईल असं या ठिकाणी सूचना मला देऊ इच्छितो. त्याचसोबत आपण म्हटलं होतं की आपण परिवहनच्या डेपोवर सौर ऊर्जा जी आहे आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. या ठिकाणी मला सूचना आपल्याला द्यायची आहे की फक्त डेपोवरच का, महानगरपालिकेच्या ज्या इतर वास्तू आहेत, महानगरपालिकेची ही जरी वास्तू जर आपण बघितली, शाळा असतील किंवा हॉस्पिटल्स असतील, त्यावर जर आपण सौर ऊर्जा सुरू केली तर निश्चितपणे जे आहे महानगरपालिकेला जे आहे कोट्यवधी रुपयाच्या वीज बिलापासून जे आहे ते आपल्याला सवलत भेटेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये आयुक्त साहेबांनी निवेदन दिलं होतं की त्या ठिकाणी येणाऱ्या 2025-26च्या अर्थसंकल्पात MRI ची सुविधा वाशी या ठिकाणी महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये सुरू केली जाईल. परंतु मला दुर्दैव या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आज गेल्या 3 वर्षापासून जे आहे MRI सुविधा सुरू व्हावी यासाठी जे आहे प्रशासनाकडे वारंवार प्रयत्न करत होतो. परंतु आज 2026 उजाडला तरी सुद्धा MRI ची सुविधा वाशी या ठिकाणी ज्या हॉस्पिटलमध्ये सुरू झाली होती. तर मला या ठिकाणी प्रशासनाला विनंती करायची, सूचना करायची की तात्काळ ज्या MRI सुविधा जी आहे जे आहे हॉस्पिटलमध्ये आपण सुरू करावी अशी मी सूचना या ठिकाणी प्रशासनाला देऊ इच्छितो. त्याचसोबत आपण
ग्रोथ हबचा उल्लेख केला. या ग्रोथ हबच्या माध्यमातून अनेक डेटा सेंटर आज औद्योगिक क्षेत्रामध्ये उभे झाले आणि अनेक डेटा सेंटर त्या ठिकाणी जे आहे ते उभे होणार आहेत. परंतु या डेटा सेंटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे प्रदूषण होणार आहे, मुख्यतः त्या ठिकाणी जे आहे या डेटा सेंटरच्या माध्यमातून उष्णता जी तयार होणार आहे आणि वीज यामध्ये जे आहे डेटा सेंटरला लागणार आहे, त्यावर कुठेतरी नियंत्रण या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. त्याचसोबत या ठिकाणी सभागृहाला मला सांगायचं आहे की हे जे डेटा सेंटर होतात यामध्ये मशीन जास्ती आणि रोजगार कमी या ठिकाणी जे आहे अशा पद्धतीचे जे आहे IT इंडस्ट्रीचं या ठिकाणी डेटा सेंटरच्या माध्यमातून होणार आहे. तरी मला या ठिकाणी विनंती आहे, MIDCच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना जे आहे नोकरी करण्याचं धोरण आहे, परंतु आजही त्या ठिकाणी जे आहे डेटा सेंटरमध्ये आमच्या प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळत नाही. तर ही खेदाची गोष्ट आहे. म्हणून माझी महानगरपालिकेला या ठिकाणी विनंती आहे की अशी यंत्रणा कुठली उभी केली पाहिजे जेणेकरून या डेटा सेंटरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. यासाठी जे आहे आपण एक यंत्रणा उभी केली पाहिजे. त्याचसोबत या ठिकाणी आपल्याला शिक्षण धोरण मागच्या महासभेमध्ये जो मंजूर झाला त्याबद्दल मला बरंच काही बोलायचं होतं, परंतु अशासकीय ठरावावर शासकीय किती वेळ घालवायचा हे माझ्या मनात या ठिकाणी जे आहे ते प्रश्न पडला होता. त्या ठिकाणी आपण इंग्रजी माध्यम सुरू करणार असं त्या ठिकाणी ठराव आणला होता, परंतु मॅडम मी ज्या प्रभागात येतो शाळा क्रमांक 47 या 47 क्रमांकाच्या शाळेमध्ये आज गेल्या 6 महिन्यापासून इथल्या दुसरी आणि चौथीमध्ये अजूनपर्यंत शिक्षक नाही आहेत. मी 5-6 महिन्यापासून जे आहे पाठपुरावा करत आहे. या ठिकाणी आज सचिव मॅडम ज्या प्रभारी सचिव मॅडम ज्या आहेत संगरत्ने खिलारेजी ते या ठिकाणी नाही आहेत. त्यांना वास्तुस्थिती माहिती आहे. वारंवार पाठपुरावा करून सुद्धा माझ्या शाळेमध्ये ते आहेत मराठी माध्यमचे शिक्षक ते पुरवत नाही आहेत. त्या शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅबची व्यवस्था नाही आहे. साध्या पाण्याची जी आहे व्यवस्था त्या शाळेमध्ये नाही आहे. मग आपले मराठी माध्यम प्रति जी आहे प्रशासनाची उदासीनता काय? माझी या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की सर्वप्रथम आपण जर मराठी माध्यम सक्षम केले पाहिजे, एक पोषक वातावरण जे आहे मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जर आपण दिले तर निश्चितपणे मराठी माध्यम सोबत जे आहे इंग्लिश माध्यम देखील या ठिकाणी टिकेल असं या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतं. त्याचसोबत आपण एअर पोल्युशनचा जो धोरण आणला होता कॉम्प्रेन्सिव्ह एअर पोल्युशन इरॅडिकेशनचा, त्या बाबतीत आपल्या सर्वांनी सभागृह नेत्याचं अभिनंदन देखील केलं. परंतु खऱ्या अर्थाने 18 महिन्यानंतर ज्या वेळेस आपल्या नवी मुंबई शहराची AQI लेवल आजच्या तुलनेमध्ये किती होईल त्यानंतर जे आहे खऱ्या अर्थाने आपलं अभिनंदन या ठिकाणी निश्चितपणे मी करणारा पहिला असेल. त्यानंतर मॅडम आपण पेपरलेस या ठिकाणी कामकाज व्हावा महानगरपालिकेचा, यासाठी मी 1 महिन्याआधी जे आहे सचिव मॅडमला पत्र दिलं होतं की पेपरलेस व्हावं यासाठी मला अजेंडा आपण मोबाईलवर किंवा मग माझ्या मेलवर द्यावं यासाठी विनंती केली होती. परंतु या ठिकाणी सचिव मॅडमकडून अजूनपर्यंत मला लेखी त्याबद्दल काही उत्तर दिलं गेलं नाही. आपण या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये 9 कोटीचे या ठिकाणी टॅब घेणार असं नमूद केलेलं आहे. 9 कोटीचे टॅब म्हणजे एक टॅब कितीला पडला, आपण हे टॅब नक्की किती जणांना देणार, कुठल्या कंपनीचा हा टॅब आहे याचं स्पष्टीकरण जे आहे कुठेतरी या निवेदनामध्ये मला दिसलं नाही सभापती महोदयांचा. माझी या ठिकाणी सूचना आहे या टॅबच्या बाबतीत महापौर मॅडम की जर आपण हे टॅब आमच्या आसनाच्या पुढे जर आपण जर या ठिकाणी स्थायी केले तर निश्चितपणे येणारे नवीन कुठले नगरसेवक असतील पुढे त्यांना देखील त्याचा रियूज करता येईल आणि नवीन यांना जे आहे ते घ्यायची पुन्हा आपल्याला गरज पडणार आहे. त्याचसोबत मॅडम मागच्या महासभेमध्ये प्रभाग क्रमांक 15चे नगरसेवक 5चे नगरसेवक अशोकजी पाटील साहेब यांनी माझ्या प्रभागात खरं तर हा ठराव मांडला होता ETC केंद्राचा. मला त्या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली नाही, परंतु ETC केंद्रासाठी जे आहे आयुक्त महोदय गेल्या वर्षभरापासून जे आहे ते पाठपुरावा करत आहेत. माझी या ठिकाणी सूचना आहे की या बजेटमध्ये जे आहे माझ्या प्रभागात प्रभाग क्रमांक 7मध्ये भूखंड क्रमांक 110 आणि 111 यावर जे आहे कुठेतरी ETC केंद्र उभारावा आणि अशी तरतूद जी आहे ती बजेटमध्ये करावी असं या ठिकाणी मी निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. शेवटी एवढंच सांगेन मॅडम की 43,000 कोटीचा महसूल असताना आज आपल्याला 500 कोटीचं कर्ज घेणं हे कुठलं आर्थिक नियोजन नाही. माझी आपल्यास विनंती आहे की केवळ स्वप्नांची दुनियेत न राहता सामान्यांचा पैसा हा योग्य ठिकाणी खर्च होईल आणि शहराचा शाश्वत विकास होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि शेवटी एक कविता म्हणतो, कारण सुरुवातीतच मी या ठिकाणी आज म्हणतोय त्यामुळे शेवटी कविता म्हणतो आणि माझं या ठिकाणी सूचना संपवतो. सत्तेचा माज आणि जनतेची लूट फार काळ टिकत नसते. सत्तेचा माज आणि जनतेची लूट फार काळ टिकत नसते. ज्यांच्या नियतीत डकेती आहे त्यांची जागा काळच ठरवतो. लवकरच समजेल या शहराचा खरा धुरंधर कोण, लवकरच समजेल या शहराचा खरा धुरंधर कोण आणि सत्तेच्या आड लपलेला रहमान डकेत कोण. धन्यवाद.